आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात आले? ऑपरेशन वंदे भारत. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? गोविंद मोहन. ब्रिक्सचा 10वा सदस्य देश कोणता? व्हिएतनाम. भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन कोठे करण्यात आले? चेन्नई, तामिळनाडू. भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले? मेघालय. 2025 चा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? सुहास जोशी. भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? अरुणाचल प्रदेश. मिस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणी जिंकला? फातिमा बॉश, मेक्सिको देशाची. सुधारित भारत नेट योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंजाब. महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? 181. व्योममित्रा काय आहे? महिला रोबोट. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पानगरिया. 12th फेल हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? मनोज कुमार शर्मा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण? रश्मी शुक्ला, सध्या सदानंद दाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना सुरुवातीला दरमहा किती रकमेचा लाभ दिला जातो? 1500 रुपये. नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी झाले? 28 मे 2023. एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आली? डी.वाय. पाटील विद्यापीठ. भारतीय दंडसंहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये कोणता कायदा संसदेत पारित करण्यात आला? भारतीय न्याय संहिता. जगातील सर्वोत्तम सरकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला? अमूल. कोणत्या देशाने पिनाका सशस्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली आहे? भारत. देशात कोणत्या वर्षापासून 15 नोव्हेंबर हा दिन जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 2021. महाराष्ट्र सरकारने 2025 पर्यंत किती मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? 25,000. यंत्रमानवाला नागरिकत्व देणारा पहिला देश कोणता आहे? सौदी अरेबिया. 2026च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय संस्थेने अव्वल स्थान पटकावले? IIT दिल्ली. अलीकडेच IUCNचे 90वे सदस्य कोण बनले आहे? तुवालू. सुलतान जोहोर कप फायनलमध्ये भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने अलीकडेच कोणते पदक जिंकले? रजक पदक. अलीकडेच कोल इंडियाने शाश्वत ऊर्जा केंद्र स्थापन करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? IIT मद्रास. द बर्निंग अर्थ या पुस्तकासाठी कोणाला ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2025 मिळाला आहे? सुनील अमृत. 2025 मध्ये COP30 हवामान परिषद कुठे आयोजित केली जाईल? बेलेम, ब्राझील. 10 ते 21 नोव्हेंबर. मित्रशक्ती 2025 लष्करी सराव भारत श्रीलंका देशात बेळगाव या ठिकाणी पार पडला. भारतातील स्वच्छ राजधानी 2025 पुरस्कार कोणत्या राजधानीला मिळाला? चंदीगड.
स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये भारताचे सर्वात घाणेरडे शहर म्हणून घोषित कोणते झाले? मदुराई, तामिळनाडू. द लॉनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? किरण देसाई. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 86 आहे. तर पहिला क्रमांक हा डेन्मार्कचा. यामध्ये एकूण 143 देश समाविष्ट होते. परादीप फॉस्फेट्स लिमिटेड PPL चे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? राहुल द्रविड. मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 मिळाला डॉक्टर साई गौतम गोपाल कृष्णन. राष्ट्रीय कर्करोग जागरूक दिन 7 नोव्हेंबर. डिसेंबर 2025 पर्यंत भारत कोणत्या देशातून प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 8 चित्ते आणेल? बोत्सवाना देशातून. बोत्सवाना या देशाची राजधानी गॅबेरोन ही आहे. स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये देशाचे स्थान: पहिला चीन, दुसरा अमेरिका, तिसरा भारत. वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड 2025 मिळाला श्री रविशंकर. हरियाणा महिला आयोगाची 2026 साली ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली? शेफाली वर्मा. फ्रेंच शेव्हलियर डेल ऑर्डर नॅशनल टू मेरिट हा पुरस्कार मिळाला सुनील कांत. देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? कोची. पंतप्रधान मोदी यांनी कोणाच्या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे? जॉर्जिया मेलोनी. फिफा विश्वचषक 2028 चे शुभंकर म्हणून कशाचे अनावरण करण्यात आले? मॅपल झ्यू क्लच. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य ठरले आंध्र प्रदेश. जागतिक वन निधीमध्ये कोणता देश पहिला गुंतवणूक बनला? ब्राझील. बिग बॉस स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरणार आहे? रविचंद्रन अश्विन. कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केला आहे? अमेरिका आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिला भारतीय महिला कोण? न्यायमूर्ती प्रतिभा M. सिंग. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या ICAच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेली शांता रंगास्वामी. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचे पुढील महासंचालक म्हणून कोणाला नामनिर्देशन केले आहे? डॉक्टर खालिद यनानी पहिले अरब उमेदवार आहेत. तर युनेस्को चे फुल फॉर्म युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी केले आहे. एकूण सदस्य देश 195. सदस्य महासंचालक आहेत ऑड्रे अझोली फ्रान्सचे 10वे सदस्य आहेत. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या साई ताकाईची. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCIच्या 37व्या अध्यक्षपदाचा पदभार कोणी स्वीकारला? मिथुन मिन्हास. यांच्या आधी रॉजर बिन्नी अध्यक्ष होते. मिथुन मिन्हास हे अध्यक्ष होणारे तिसरे क्रिकेटपटू ठरले. याआधी सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी BCCIचे अध्यक्ष बनणारे क्रिकेटपटू होते. तर मिथुन मिन्हास हा तिसरा क्रिकेटपटू ठरला BCCI
बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, BCCI स्थापना डिसेंबर 1928, मुख्यालय मुंबई, अध्यक्ष मिथुन मिन्हास, तर उपाध्यक्ष राजू शुक्ला, सचिव देवजीत सौकिया, संयुक्त सचिव प्रभतेज भाटिया, खजिनदार रघुराम भट्ट. प्रश्न 55, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण आहे, ज्या वयाच्या 36 वर्षापर्यंत नोकरी करून निवृत्त झाली? सुरेखा यादव. पहिल्या क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड कोण झाली? अमिता शर्मा. पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड कोणाची झाली? अजित आगरकर यांची. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. कोणत्या देशाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर डॅनियल नाराडोस्की यांचे वयाच्या 29 वर्षी निधन झाले? हे अमेरिका देशाचे बुद्धिबळपटू होते. 5 दिवसांचा तिहार सण साजरा केला जातो नेपाळ या देशामध्ये. काळवीट पुनर्परिचय योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यामध्ये भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2025 ची दुसरी आवृत्ती सुरू झाली नवी दिल्ली या ठिकाणी. नवीन ब्राउझर ॲटलस कोणी लॉन्च केला आहे? ओपन एआयने. एआयचे फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोणत्या देशाच्या राजधानीत 30 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? पेरू. भारत एआय 2026 आधी एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन उत्तराखंड या ठिकाणी. 14वी भारत भूतान सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा बैठक कुठे पार पडली? थिम्पू या ठिकाणी. जैसलमेर शौर्य वनाचे उद्घाटन कोणी केले? राजनाथ सिंह यांनी केले. ऑनलाईन राष्ट्रीय औषध परवाना प्रणाली कोणत्या देशाने सुरू केली आहे? भारत. वायपिन आणि फोर्ट कोचीला जोडणारा पहिला पाण्याखालील बोगदा बांधणार आहे? केरळ. वेदांत ग्रुप कोणत्या राज्यात 1,00,000 रुपये कोटींची गुंतवणूक करणार आहे? ओडिशा राज्यामध्ये. मोदीज मिशन हे कोणाचे पुस्तक प्रकाशित झाले? बर्जिस देसाई यांचे. 2025 ची आशियान शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? मलेशिया या ठिकाणी. ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे कोण आहेत ज्यांचे नुकतेच निधन झालेलं आहे? तर ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे सालू मर्दा थिमका यांचे निधन झालेले आहे. नुकताच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वोच्च जागा बीजेपीने जिंकल्या, 89 जागा जिंकल्या. बिहार राज्याची सर्वात तरुण आमदार कोण बनली आहे? तर मैथिली ठाकूर. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स याचे आयोजन राजस्थानमध्ये झाले 2 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 पर्यंत. पहिला क्रमांक या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पहिला क्रमांक जिंकला चंदीगड विद्यापीठाने. कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नी तत्वावर अधिकृतपणे बंदी घालणाऱ्या विधेयक मंजूर केले आहे? आसाम. ग्लोबल ह्युमन सोसायटी जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणाला देण्यात आला? अनंत अंबानी. युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसासाठी समावेश दिवाळी 16वे अमृत वारसास्थळ ठरले आहे. दिवाळी हे 16वे अमृत वारसास्थळ ठरले आहे. तर 15वे हे कोणते होते वारसास्थळ? तर गरबा गुजरात राज्याचा. पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? डोनाल्ड ट्रम्प यांना. पहिला अंध T20 विश्वकप आयोजन भारत आणि श्रीलंका या देशामध्ये. तर फायनल झाली कोलंबो येथील पी सारा स्टेडियम या ठिकाणी. सहभागी संस्था भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. विजेता भारत. पहिला महिला अंध T20 विश्वकपाचा विजेता भारत ठरला. त्याचे कर्णधार दीपिका. उपविजेता नेपाळ. ICC पुरुष T20 विश्वकप 2026 चा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा. ICC
पुरुष T20 विश्वकप 2026चा ब्रँड ॲम्बॅसेडर रोहित शर्मा IMP. हा प्रश्न IMP. धर्मेंद्र देऊळ यांचे निधन. यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये नस्र अली पंजाब या राज्यामध्ये झाला. त्यांचा मृत्यू 24 नोव्हेंबर 2025 मध्ये झाला. तर त्याचा पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे 1960 मध्ये आलेला चित्रपट आहे. शेवटचा चित्रपट 21/2025 मरणोत्तर रिलीज. त्यांचे चित्रपट आहेत शोले, फूल और पत्थर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश. ते 2004 ते 2009 लोकसभा सदस्य होते. कुठले तर बिकानेर राजस्थान. पुरस्कार त्यांचे पद्मभूषण त्यांना मिळाला 2012 मध्ये. फिल्म फेअर आजीवन गौरव पुरस्कार 1997 मध्ये मिळाला. महिला WPL 2026 मध्ये सर्वात महाग खेळाडू दीप्ती शर्मा IMP. G20 परिषद आयोजित 2025 ची जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या देशामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नरेंद्र मोदी यांनी. भारताने 3 प्रस्ताव मांडले या परिषदेमध्ये. आरोग्य व्यवस्था, नंबर 2 आर्थिक स्थैर्य आणि नंबर 3 पारंपरिक ज्ञान. 2024 ची G20 परिषद आयोजित झाली होती ब्राझीलमध्ये. त्या आधीची 23 झाली होती भारतामध्ये G20. वसुधैव कुटुंबकम सेपरेट होतं. यामध्ये 21वा देश सामील झाला होता. आफ्रिकन युनियन. जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाची मूर्ती उभारण्यात आली गोवा या राज्यात. गदिमा पुरस्कार 2025 सुहास जोशी यांना मिळाला. तर मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 मिळाला सुहास जोशी यांना आभा माया या काव्यसंग्रहासाठी. कोणत्या? आभा माया या काव्यसंग्रहासाठी. कोणत्या देशाने गोवरमुक्तीचा अधिकृत दर्जा गमावला आहे? कॅनडा या देशाने. बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांमध्ये मैथिली ठाकूर आपण पाहिलंय. तिचं वय आहे फक्त 25 वर्ष. मतदारसंघ आहे तिचा अलीनगर. दरमंगा भाजप उमेदवार. तर मैथिली ठाकूर ही मूलतः लोकप्रिय गायिका किंवा शास्त्रीय गायिका आहे. म्हणजे शास्त्रीय गायिका आहे. तिचं वय फक्त 25 वर्ष आहे आणि ती सर्वात तरुण आमदार बनली आहे ती बिहार राज्याची आहे. झारखंड राज्याच्या पहिल्या महिला DGP बनल्या तदाशा मिश्रा. रायन विलियम्स कोणत्या खेळात संबंधित आहेत? फुटबॉल. यांच्या अलीकडेच भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. रायन विलियम्स. खेळाचा संबंध कोणता आहे? फुटबॉल. रायन विलियम्स. संयुक्त राष्ट्राच्या UN जलवायू करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे? बांगलादेश. बिरसा मुंडा यांची जयंती साजरी कधी केली जाते? 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. बिरसा मुंडा. कोणते देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? स्वीडन. मासिक पाळी धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? कर्नाटक. सामिया हसन कोणत्या देशाचे अध्यक्ष झाले आहेत? टांझानिया. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजे IUCN द्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय उद्यान कोणते बनले आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान जे की सिक्कीम या राज्यामध्ये आहे. आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय कुठे सुरू झाले? तर नवा रायपूर या ठिकाणी. तर भारतात गुगलचे पहिले AI हब कुठे होणार आहे? तर आंध्र प्रदेश विशाखापट्टणम. भारतात गुगलचे पहिले AI हब कुठे होणार आहेत? आंध्र प्रदेश विशाखापट्टणम. रेडी, रेलिव्हेंट अँड रिसर्जंट 2 हे पुस्तक कोणी लिहिले होते? अनिल चव्हाण जे की दुसरे सिटीज प्रमुख आहेत आणि पहिले सिटीज प्रमुख बिपिन रावत. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? राजपुताना रॉयल्स. नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारे क्रिस वोक्स कोणत्या खेळात संबंधित आहे? क्रिस वोक्स क्रिकेट संबंधित. युनायटेड नेशनने
2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष. युनायटेड नेशनने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2026 वर्ष कोणत्या वर्ष म्हणून घोषित केले? आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष. कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे दशक म्हणून घोषित केले आहे? अरुणाचल प्रदेश या राज्याने. ग्लोबल फायनान्सने कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केले आहे? DBS बँक. ऑस्ट्रा हिंद 2025 संयुक्त सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पार पडला. कुठे पडला? पर्थ या ठिकाणी, ऑस्ट्रेलिया देशामध्ये. संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नवोपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्काराची मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? सोनाली घोष. जगातील पहिला मल्टी सेन्सर उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? गॅलिक्सिया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.